विधानसभा निवडणूक 2024 भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार डॉक्टर हिकमतदादा उढाण यांच्या प्रचारासाठी आज लिंबोणे या गावामध्ये आपण प्रचार फेरी काढली आणि या ठिकाणी कोपरा बैठक आयोजित केली। मित्रहो, या कोपरा बैठकीसाठी तुम्हाला आणि मला संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्यामनाना उढाण व माझ्यासोबत आलेले रहीम भाई असतील, कंटुले साहेब असतील, भास्करराव असतील, दिगंबर ढेरे असतील आणि मागच्या 5 वर्षापासून काही जरी झालं तर या विधानसभा मतदारसंघाचं आमदार हे हिकमतदादांनाच करायचं असा निर्धार केलेले उपस्थित सर्व 72 शिवसैनिक मित्र होते। निवडणूक शेवटच्या टप्प्यात काही तास मतदानासाठी या ठिकाणी राहिलेले आणि ही निवडणूक कार्यकर्त्याच्या हातामधून जनतेच्या हातामध्ये गेलेली। आता कार्यकर्त्यांचं शेवटचं काही तासातलं जर काही काम राहिलं असेल तर ते हेच आहे की बॅच आहे नाही, रुमाल आहे नाही, कोणी भेटलं नाही भेटलं, कोणाचा फोन आला नाही आला, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या उचलून बासनात गुंडाळून ठेवून द्यायच्या। आता डोक्यात एकच ठेवायचं की येणाऱ्या 20 तारखेला माझ्या गावामध्ये असणाऱ्या 1200-1500 जे मतदान आहे त्याच्यापैकी जास्तीत जास्त मतदान हे बाण ह्या निशाणीवरती कशा पद्धतीने राहील याचा विचार तुम्ही आणि मी या ठिकाणी करायचा। तुम्ही आता लहान शिवसैनिक कार्यकर्ते राहिलेले नाही। तुम्ही म्हणाल कसे? एक तर तुमच्या हातामध्ये 1000 लोकांना नोकऱ्या देण्यासाठी नोकऱ्या आहेत। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा मोठा भिकारचोट कार्यकर्ता जर असेल तर त्याची बरोबरी करण्याची ताकद तुमच्या मनगटामध्ये हिकमतदादांनी या ठिकाणी दिलेली ती अशी आहे, 1000 नोकऱ्या तुमच्या हातामध्ये, बरोबर। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसारखा माणूस हा आज तुमच्या सोबत आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सारखा माणूस तुमच्या आज सोबत आहे। या तुमच्या गावामध्ये ज्या महिला आहेत, जवळजवळ 1000 मतदान असेल तर 500 मतदान हे महिलांचं आहे। त्या 500 महिलांना डायरेक्ट मतदान लाभ देण्याचं काम लाडक्या बहिणीच्या रूपानं या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था आज तयार करून ठेवलेली। एवढं सोपं तुमचं आणि माझं काम या ठिकाणी केलेलं आहे। शेतकऱ्यांना सोलारच्या माध्यमातून जास्तीत जास्त अनुदान देण्याचं काम केलेलं आहे। यापूर्वीचं सगळं वीज माफी करण्याचं काम हे सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। अशा अनेक गोष्टी या त्या समोरच्या आघाडीच्या कार्यकर्त्यापेक्षा जास्त सरस ह्या तुमच्यामध्ये या ठिकाणी आहे। त्यामुळे तुम्हाला वाटत असेल शेवटचे 3-4 दिवस यांचं काय चालतं की 5 लाख घे आमचा रुमाल टाक, 3 लाख घे आमचा रुमाल टाक, 2 लाख घे आमचा रुमाल टाक। आता इथं रहीम भाई बसले, काल रहीम भाईकडे ही स्वारी होती की नव्हती? आणि रहीम भाईला पण ते म्हणले की तू कुठे आहे माझ्या हृदया, म्हणले रहीम
नंतर उठता उठता म्हणले, देख भाई तू सोच, मैं तेरे को 10 लाख रुपये देता. बरोबर आहे. आता काम 10 लाख का काम देता. आता तू 10 लाखामध्ये विकत घ्यायला तुझी अवकाश आहे का? रहीम भाईला 10 लाखाचं काम देऊन विकत घ्यायला लागला. हे धंदे आता बस झाले की नाही? बरोबर आहे की नाही? याला 10 लाखाचं काम देतो, मग आता आतापर्यंत काय? कार्यकर्ता रुमाल टाकायला लागला होता. शरद पवार उभे आले तरी मी रुमाल नाही टाकू शकत म्हणजे एवढं निर्धार तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आता काल रात्री 10 वाजता फोन आला भास्करराव मेव्हण्याचा. ते रात्री मुंबईला बिचारे काम करते, त्यांना धनसंगीचं काहीच माहिती नाही. 10-20 वर्षापासून तिकडे गेलेले, रुईचे. कुठून तरी नंबर हुडकून, नंबर बी कोण देते माहित नाही, नंबर हुडकून काढला, फोन केला. अरे तुमच्या मेव्हण्याला सांगा ना, माझ्या विरोधामध्ये करायला लागले, मी तसा माणूस आहे का? ते म्हणे, साहेब मला काहीच माहित नाही म्हणे, घनसंघ काय चालू आहे हेच माहित नाही म्हणे मला, मी तसा माणूस आहे का म्हणे, समजून सांगा ना. नंतर म्हणे की बाबा मी त्यांना 10 लाख रुपये पाठवतो. आता यांनी हे शेवटच्या 3 दिवसातले धंदे या ठिकाणी चालू केलेले. म्हणून आपल्या तिन्ही पक्षाच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अजिबात स्वतःचा विश्वास कमी होऊ देऊ नका. सगळ्या पद्धतीनं मित्र हो, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, सगळ्या गोष्टी सांगता येत नाही, पण सगळ्या पद्धतीनं डॉक्टर हिकमतदादा उडान या क्षणापर्यंत या समोरच्या माणसाला पुरून उरलेले आहेत. अनेक षडयंत्र त्यांनी या ठिकाणी केले, अनेक षडयंत्र तो माणूस रोज या ठिकाणी करतो, अनेक षडयंत्र त्यांचे आपण परतून लावले, परंतु दादा त्याला पुरून या ठिकाणी उरलेला आहे. बरेचसे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना वाटतं बदल व्हायला पाहिजे, आम्ही आतून तुम्हाला मदत करतो. बरोबर आहे की नाही? गावागावात आहेत तसे. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणत होता सक्षम उमेदवार पाहिजे, सक्षम उमेदवार पाहिजे. उमेदवार सक्षम भेटला ना तुम्हाला? भेटला की नाही? सुरुवातीला समर कारखाना सुरू झाला, 1250 मेट्रिक टनाची त्याची कॅपॅसिटी होती. दादाने कारखाना सुरू केला. मागच्या वर्षी 1800, 1600, 1800 पर्यंत त्यांनी गाळप केलं की नाही? बर, किती सक्षम उमेदवार पाहिजे? अरे त्यांनी ज्यावेळेस एखादं कॉलेज कारखाना सुरू केला त्यावेळेस तुमच्याकडून त्यांनी पैसे घेतले, तुमच्या प्रत्येक बिलात कपात केलेली, बरोबर, तुमच्याकडून सभासद म्हणून शेअर्स घेतले. दादानी कारखाना मागच्या वर्षी उभा केला, कोणाकडून सभासद म्हणून शेअर्स दिलं का कोणी? सांगा, कोणाकडून 1 रुपया घेतला का? अजिबात नाही. आणि एकच वर्षाचा कारखाना 2950 रुपये भाव त्यांनी या ठिकाणी देऊन टाकला. मग माणूस सरस आहे का नाही? आहे का नाही मला सांग. 15-20 वर्षापूर्वी 2003-4 ला अण्णासाहेब दादाचं स्वप्न होतं किंवा मी पण कारखाना या ठिकाणी उभा करत. त्यांनी लिंबोनीच्या परिसरामध्ये जागा घेतली की नाही? 20-25 वर्षापासून तुम्ही आणि मी ती पडीत पडलेली जागा पाहत होतो. षडयंत्र केलं, कपट नीती केली. तो आपल्या धनसंजयचा मंजूर झालेला पहिला कारखाना त्यांनी होऊन दिला नाही. हो दिला का? हो दिला नाही. बँकाचे कर्ज मिळवून दिले नाही, पोल्युशन बोर्डाच्या परवानग्या मिळवून दिल्या नाही. त्यानंतर कलेक्टर ऑफिसला फाईल थांबवली, मंत्रालयात फाईल थांबवली. आणि दादाचं वय झालेलं होतं आणि तो कारखाना पूर्ण होऊ शकला नाही. आपल्यातल्या बऱ्याचशा जणांनी त्या कारखान्यासाठी शेअर्स पण दिलेले होते. जर तो कारखाना झाला असता तर आज या लिंबोनी गावामध्ये जी तुमची माझी गावठांची जमीन आहे, रोड टच जमीन आहे, त्याचा भाव हा 2000, 3000, 4000, 5000 रुपये स्क्वेअर फुटने राहिला असता की नसता? आज बघा, कारखाना नाही तरी तुमच्या माझ्या जमिनीचा भाव काय झालाय? 15 लाख, 20 लाख रुपये एकरनी पण जमीन आपण या ठिकाणी मिळत नाही. जर कारखाना झाला असता, हा कारखाना जर झाला असता तर आपला जी प्रॉपर्टी आहे, जी आपल्या वाडवडिलांनी आपल्याला कमवून ठेवली, 10 एकर, 5 एकर, 4 एकर जमीन, तिचा भाव 4 पट झाला असता. पण याला होऊ द्यायचं नाही. दुसरा माझ्यापेक्षा माणूस कोणी मोठा दिसला नाही पाहिजे, झाला नाही पाहिजे, ही नीती या माणसाची. आणि म्हणून त्यांनी तो कारखाना होऊ दिला नाही. आता बरेच जण म्हणते दादाला राजकारण समजत नाही, दादा बोलतच नाही, दादा भयासारखं गोड गोड बोलतच नाही, असे लय जण म्हणते. बरोबर आहे की? पण तुम्हाला मी सांगतो,
ही 100 एकर जमीन कधी दादाच्या कारखान्याने घेतली त्या बहादराला कळलं सुद्धा नाही. जेव्हा जेसीबी चालू झालं तेव्हा त्याला कळलं अरे ही कारखान्याचं ही जमीन होती इथं काय अतिक्रमण करावं लागलं काय. नंतर बगलवरच्या सांगितलं नाही 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 आता दादा ती जमीन गेली ती घेतली. कोणी घेतली काय घेतली. अरे सतीश तुला मी चेअरमन केलं नाही इथं बसवलं तुला कळलं कसं नाही. याला बोलो त्याला बोलो मीटिंग भानगडीला बडे कलेक्टरला बोलो. ते म्हणे साहेब आम्हाला सीएम साहेबाचा आदेश होता आणि झालं ते टेंडर करून घेतली. जमीन अशी तशी घेतली का गुपचूप घेतली का नाही. टेंडर करून घेतली तरी सुद्धा याला काहीच खबर लागली नाही. नोटीस लावली होती पंचायतला येऊन तरी पण कळालं नाही. म्हणजे तुम्ही काय राजकारण करता. तुम्ही काय कपटनीती करता. तुम्ही काय डावपेच टाकता. जर आम्ही ठरवलं तुमच्यापेक्षा सुद्धा पुढं 4 पावलं जाऊ शकतो आणि करून दाखवू शकतो ही त्याची सुरू. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं असं कॉलर टाईट करून आपल्या कार्यकर्त्यांनी चालायचं. छाती पुढे काढून चालायचं. अलग लक्षात. कोणी घळमळणार आपलं गरीब पक्ष अजिबात नाही. तुम्ही गरीब पक्षाचे राहिलेले नाही. तो साखर सम्राट भिकारचोट आपल्या पैशावर झाला की नाही. हा पण तुम्ही झाले तुमच्या नेत्याच्या बळावरती मनगटाच्या बळावरती तुम्ही सुद्धा साखर कारखान्याचे मालक या ठिकाणी झालेले. ही ताकद हिकमत दादाने तुम्हाला या ठिकाणी दिलेली. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. येणारे काही घंटे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या किचन मध्ये तुम्ही जा. कारण तिथं बदल झालेला आहे. बरोबर आहे. जाऊन बसा पाया पडा. काका म्हणा मावशी म्हणा वहिनी म्हणा ताई म्हणा पायावर डोकं ठेवा आणि त्यांना सांगा लाडकी बहीण भेटली की नाही. सगळ्याला म्हणा काय लाडकी बहीण भेटली की नाही. आम्ही दिली. आम्ही काय म्हणायचं आम्ही दिली. आम्ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या त्या भिकारचोट आमदारांनी दिली नाही. आम्ही दिली. टाईट कॉलर करून सांगायचं आणि मतदान पानावरच घ्यायचं एवढा निर्धार आजच्या या कोपरा बैठकीवरती तुम्ही सगळ्यांनी मिळून करायचं. करणार ना सगळे जरा. करणार ना. हात वर करा सगळे जरा. करणार ना. या गावामधून लीड येणार ना भैयासाहेबाला. सॉरी या गावामधून लीड दादाला येणार आहे ना. नाही म्हणले ना सगळे. आम्ही जागरूक 20 वर्षाची सवय है ना. ते कट करून टाक रे बाबा. तर बाणाला लीड येणार 100% येणार. बरोबर आहे. आणि मागच्या वेळी आम्हाला लीड नव्हती होते. मी त्या पक्षात होते नव्हती ना. हे रमेशने आम्हाला कधीच लीड इथून मिळून दिली नाही. रामेश्वरने रमेश. त्यामुळे आता मी काही मिळणार नाही. 4-2 मतं जे आम्हाला मानणारे ते सुद्धा या ठिकाणी बाणाला पडणार आहेत 100%. त्यामुळं तुम्ही आणि मी आपण सगळेजण मिळून जोरदार निर्धार करू आणि दादाला मोठा मताधिक्याने निवडून आणू. एवढंच या ठिकाणी विश्वास आपल्या सगळ्याकडून घेतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत.